अब मैं फ्री हो गया हूँ। अनर्थ घडता घडता टळ आणि ती गाय आत्महत्येचा प्रयत्न करत होती। तर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण असं। नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे। आणि आता माझी परीक्षा संपली, मी जातोय आंबे बघायला आणि मला पिशवी नाही भेटली म्हणून भेटला एक डबा। त्याच्यात थोडेसे आंबे ठेवलेत आणि मी आता परत दुसरीकडे आंबे बघायला जाणार आहे। हे ते झाड आहे। तू सारा दूर रहना, दिल पे ना हो परिणाम, बाकी देखे जैसे देखे मैं ना हूँ हैरान। ये हो रहा समझ ना हाल, मैं तो गया ऐसा होता प्यार। आमच्या इथं आलाय आता मन्या चरायला। ए मन्या, तिकडे कुठे जातोस? हे पोरा घरात चल। तो बघा कसा चरतोय। महिनाभर परीक्षा होती, त्याच्यामुळे मला काय करायला नाही भेटलं, फिरायला नाही भेटलं, ब्लॉगिंग करायला नाही भेटलं, आंबे फणस वगैरे गोळा करायला नाही भेटले। तर आज पेपर संपले आणि आज मी पूर्ण फ्री झालो। तर घरातले काही कामाला कोणी बोलू शकत नाही की लॉगिंग करू नकोस, हे नको करूस, नुसता अभ्यास कर। तर पेपर संपले जास्त, त्याच्यामुळे मी आता एकदम पूर्ण फ्री टेन्शन आहे। आणि जे बोलता है ना, क्या बोलता है, परीक्षा थी तब तक अभ्यास करना पड़ता है और परीक्षा होने के बाद एकदम फ्री होता है, तब ऐसा मुझे लग रहा है। अरे कहना क्या चाहते हो? तो अब मैं फ्री हो गया हूँ। मुझे पता है, आई नो, यू नो, वेरी मच यू नो। आज सोबतून कोणाला आलो कंटा आणायला वाटतोच नाही, एकटं द्यायला लागतं, सगळं करायला लागतं। अकेला जीव सदाशिव ऐसा म्हणता है ना, वो मेरे बारे में होता है सब कुछ। क्योंकि गांव में वाड़ी में पोरा कमी है ना, तो सब पोरा अभी मुंबई को गया है काम के लिए। तो अभी जो एक दो जन है वो इधर उधर करते हैं काम, खेती का खुरपनी करते, भात लावणी नहीं आता करते, दाढ़ भाजनी करते ना, दाढ़ भाजनी पण आता नहीं करते, आता कुछ तो करते हैं, उसको क्या बोलते हैं, पेरनी बोलते हैं। वो पेरनी का काम अभी चालू होगा है हमारे कोकण में। तो इसलिए वो पेरनी करने के लिए गए हैं, आधे जन काम के लिए गए, और मेरे जैसे जो ऊपर ठंडे वो रात में घूम रहे हैं। आई नो, ऊपर थोंडी एक दिन इतिहास स्थापन करते हैं। तो जाने दे, थोड़ी हवा आने दे। कितनी धूप है, उस धूप में मैं साला काला पड़ जाऊंगा अभी। तो अभी मुझे तान की ज़रूरत लगी है, तो अभी घर में जाके मैं 2 तांबे पानी पीऊँगा, गार ठंडा हिरवागार नहीं, ठंडा पानी ऐसा होता है, तो वो मैं पी जाऊँगा अभी घर में जाके। The next day. आता अंगाला नाही पाणी आणि बोलत जातोय गाणी। तर आज आमच्याकडे पाणी नाही आणि आजच नाही तर कधीच पाणी नसतं, त्याच्यामुळे मी आंघोळ केली नाही आणि आंघोळ करत नाही, म्हणजे असं कधी होत नाही। चल झूठा। पण वो दिन भी क्या दिन थे जब मेरे पास पानी जास्त था और मैं आंघोल करता था, लेकिन अब ऐसी बारी आ गई है कि अब मुझे नहाने के लिए पानी भी नहीं, नहाया पानी भी नहीं और सादा पानी भी नहीं, इसलिए मैं न आंघोल करके जा रहा हूँ रान में। तो म्हातारी बोली रान में जाने का नहीं, कि रान में बब्बर शेर आया है, तो रान में मत जाना। 1 hour later. तर मी आता रानात आलोय भटकंती करायला, आणि भटकंती करता मला भेटलेत थोडेसे आंबे। तर ते मी आंबे घेतलेत, गोळा केलेत आणि तिकडे जाणार आहे फिरत। तर बघूया अजून काय भेटतं, कारण आमच्याकडे आता पाऊस पडला आहे, आता नाही पडला, झाले 5-6 दिवस। तर त्या पावसामुळं रानात सगळीकडं भाजी वगैरे आले, आणि आता दिंडा वगैरे असं भाजी वगैरे असते, त्याच्यामुळं मी आता बघणार आहे अजून काय भाजी भेटते काय। तर दिंडा वगैरे भेटला तर ते पण मी घरात घेऊन जाणार आहे। आणि आजचं सांगायचं म्हटलं तर आज आमच्या घरात एक मोठा अनर्थ घडता टळला। आज सकाळी आमच्या घरात एक गाय वाड्यातून आली सुटून, आणि ती गाय आत्महत्येचा प्रयत्न करत होती। तर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण असं की पप्पांनी सकाळी फणस फोडले, तो पण बारक्याचा, आणि बारक्याचा फणस फोडल्याच्यामुळं तिला ते गरे पाहिजे होते, तर ते गरे भेटले नाही तिला। तर त्याच्या रागात तिने आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला। तर पहिल्यापासून सांगायचं म्हटलं तर सकाळी उठलो, मी चहा पियालो आणि बाहेर गेलो आंबे गोळा करायला, आणि पप्पा पण गेले, पण पप्पांना भेटला एक बारक्याचा फणस भेटला। तर तो घरात घेऊन आले, आणि घरात घेऊन आल्याच्या नंतर फोडून वगैरे गरे वगैरे काढले त्यातला आणि खात होते। तर वाड्यातून एक सुटली गाय, आणि ती सरळ त्या फणसाचा वास आल्यामुळं आली आमच्या घराच्या मागच्या बांधावर।
तर घराच्या मागच्या बांधावरनं ती बघत होती. तर पप्पा खात होते गरे. तर ते तिला भेटले, ते गरे तिला पण पाहिजे होते, पण ते गरे काय पप्पाने टाकली नाही तिला. त्याच्यामुळे तिला आला राग आणि त्या रागाच्या ह्याच्यात तिने गेली आत्महत्या करायला. पण मी तसं आलो, पप्पा बोलले हे बघ गाय आत्महत्या करते, पण मी ते म्हणून बघायला आलो. तर ती खरंच ती आत्महत्या करत होती. तर मी तिला हाकलली तिथून आणि ती आत्महत्या करताना तिला हाकलली, त्याच्यामुळे ती गेली दुसरीकडं आणि तो मग अनर्थ टाळला. आणि मी आता आलो मग त्याच्यानंतर वरती माझ्यासोबत माझे पप्पा आहेत आणि मम्मी पण आहे. तर मम्मी आणि पप्पा तिकडं कुठेतरी बाजूला गेले, मी इकडं आलो आंबे बघायला. आणि आता ऊन पण भरपूर झालं आहे. तर आज सध्या तरी आपण ऐकलेलं आहे की माणसं आत्महत्या करतात, पण आमच्याकडे अशी वेळ आली की आता प्राणी पण आत्महत्या करायला लागले. उदाहरणार्थ आज सकाळीच झालेल्या आमच्या घरची गायीची आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तो पण आम्ही तिला वाचवलेला आहे आणि आता तिला सुखरूप तिच्या घरात पोचवलेलं आहे. कारण सूर्य आला डोक्यावर, त्याच्यामुळे ऊन वाढत चाललं आहे. आणि मी आता इथनं आता जाणार आहे आंब्याखाली बघायला, कारण मला आता 60 घालायचे अजून. तर त्याच्यासाठी मला अजून जरा जास्त आंबे पाहिजे, त्याच्यामुळे घरात पण थोडेसे आंबे आहेत आणि मी आता दुसरीकडे पण जाणार आहे आंबे बघायला. इकडे आता आंबे पडायचा येतोय आवाज. मी इकडनं गेल्याच्यानंतर मला जायचं आहे बँकेत, पण माझ्या फोनचा EMI भरायचा आहे, त्याच्यासाठी मला ते पैसे अकाउंटमध्ये टाकायचे. तर मला बँकेत पण जावं लागणार आहे. हा तो आंबा आहे. तर सध्या आमची सगळ्यांचीच परिस्थिती बिघडली आत्महत्या करण्याचं, पण आम्ही माणसाने आत्महत्या करत नाही, कारण चांगली नसते आत्महत्या केलेली, म्हणून आम्ही आत्महत्या करत नाही. पण याचाच फायदा उचलत आहेत प्राणी. जसं की आज आमच्या घरात एका गायीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला. तसेच कधी कधी भरपूर खूप काही जण प्राणी करतात, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कोण कसं आत्महत्या करतं ते. मी आता जातोय आंब्याखाली आलो आहे. तर इकडं करवंद पण भरपूर आहेत, पण मला आता करवंद काढण्या इतके टाईम नाही, त्याच्यामुळं मी आता फक्त आंबेच बघणार आहे. इकडे पण आंबे पडले नाहीत, काय माहीत पडले असतील, पण गुरांनी येऊन खाली नसेल ते. हे बघा किती आंबे आहेत, बघा किती सगळं ओसाड आहे आमचं पूर्ण जंगल. अजून एक 15-20 दिवसांनी हेच चोंडे एकदम हिरवेगार पूर्ण भाताने हिरवे भरलेलं असेल. हो आता मला कुछ ज़्यादा नहीं, पण थोड़े से आम मिले और मैं घर से उसको घर में जाके लेता हूँ, मैं उसमें घर में लेके जाता हूँ. तो मेरी जीभ अभी थोडी थोडी वल नाही रही. आपण हा कोकणी, त्याच्यात मी बोलणार मराठी. आणि आता मला येतोय घाम, घरात जाऊन लावूसं वाटते बाम. आणि करणार मी भरपूर आज आराम, कारण संपल्यात माझ्या परीक्षा, तर मला नाही कसलं टेन्शन. आणि मी करणार इंस्टाला कोणाला तरी मेन्शन. दिस इज नॉट फेअर. तर बस झालं आज पुरतंच, एवढं जास्त नाही करायचं. तर मी इकडनं जाणार आता समोर, कारण समोर पण एक आंबा आहे आणि इथं पण एक आंबा आहे. तर त्या आंब्याखाली जाऊन बघणार फक्त, कारण बब्बर शेर आला आहे त्याची मला आता वाटते भीती. कुठेतरी इथं आला असेल, बसून बघत असेल मला, आणि मला घाम आला आहे. त्याच्यामुळे त्या घामाचा जर वास त्याला गेला तर तो माझ्यावरती करेल अटॅक. तर मी काय करू? आणि मला इथं फक्त एकच आंबा भेटला आहे, तर पण बघूया पिकलेला आहे काय. ओ वाव, दिस इज सो स्वीट आंबा. और तो पिका हुआ आम मुझे एक ही मिला, यहाँ एक ही मिला. अब मैं जाता हूँ दूसरे झाड़ के नीचे, और उधर भी देखता हूँ कितना मिलता मुझे आम आम आम. हो ये साला सूरज हुआ मध्यम, धूप बढ़ने लगी, घाम गिरने लगा. ओ ये धूप कितनी बढ़ती है, सुबह 10 बजे गाँव में लगता है सूरज उतरा हुआ. तो आज साला काय झाला, आंबाच भेटना. आंबा कुठे गेलासी तू फिराया. चला तर इकडं काय हा आंब्याला आंबा आला नाही, तर मी आता जाणार आहे दुसऱ्या आंब्याच्या खाली. आणि इथं आहे एक आईन, इथं आहे दुसरा आईन, आणि त्याचा भाव तिसरा आईन तिकडं आहे. किती ऊन पड़ते. 1 hour later. मुझे नहाने के लिए पानी भी नहीं और सादा पानी भी नहीं, इसलिए मैं तो आंबे लेके आने के बाद मैं देखूंगा कि घर में पानी है या नहीं. अगर होगा तो उससे अंगुल करूंगा, और नहीं होगा तो मैं खाली बीरी पे जाऊंगा और उस पर जाके नया पानी से अंगुल करूंगा. और मुझे अभी हो रही है गर्म बहुत, क्योंकि हमारे इधर बहुत धूप पड़ी है.